हॅलो गाईज, आज आम्ही इव्हिनिंगसाठी जी रेसिपी बनवत आहोत ती आहे वालाचं बिरडं। हे बघा, वालाचं बिरडं छोटे छोटे वाल आहेत, खूप छोटे छोटे वाल आहेत। त्याच्यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे साल न काढता, आणि खूप मला टाईम लागला वाल साफ करण्यासाठी, सोलण्यासाठी खूप सारा वेळ लागला, कारण हे गावठी वाल आहेत, छोटेसे आहेत एकदम। तर चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, त्यामध्ये आता आपण ऑइल टाकणार आहोत। तर आज आमच्याकडे आहे हे बघा, चपातीचं पीठ आहे। आज चपाती बनवणार आहोत, वालाचं बिरडं, दुपारची डाळ आहे आणि कोबीची भाजी आणि राईस पण आहे। तर चला आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा आणि लसूण। बघा गाईज, आपण कांदा, लसूण आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे। तर आता थोडंसं कांदा लाल होत आहे, तर त्यामध्ये आपण हे बघा हळद थोडीशी टाकणार आहोत। त्याच्यानंतर थोडीशी धनिया पावडर टाकणार आहोत आणि लाल मिरची पावडर टाकणार आहोत। बघा, लाल मिरची पावडर टाकलेली आहे। थोडंसं मी स्पायसी करणार आहे, तर त्यामुळे लाल मिरची पावडर मी जास्त टाकलेली आहे। आता आपण किचन किंग मसाला टाकणार आहोत आणि टॅमॅटो। तर बघा, आता आपण वालाचं बिरडं यामध्ये टाकणार आहोत। वालाचं बिरडं आणि बटाटा यामध्ये आपण आता टाकणार आहोत। आता वालाचं बिरडं आपण ह्याच्यामध्ये टाकून त्यामध्ये आता आपण थोडीशी साखर, थोडंसं हिंग आणि नमक टाकणार आहोत आपण यामध्ये, आणि थोडं पाणी टाकून आपण ठेवणार आहोत। थोड्या वेळाने आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहोत। मी वाटण नाही टाकत, ओलं खोबरं टाकते। तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा। प्रत्येकाची बनवण्याची पद्धती वेगळी असते, काही लोक वाटणसुद्धा टाकतात, पण मी वाटण नाही टाकत, ओलं खोबरं टाकते। तर त्यामध्ये आता थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत। तर बघा, आम्ही आता ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, थोडं हिंग टाकलेलं आहे, थोडं साखर टाकलेली आहे, आणि आपण म्हणजे नमक, मी असं ऐकलं होतं की वाल शिजल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये नमक टाका, कारण लवकर शिजतात। आता आपण कुकरला लावलेले नाही आहेत, पॅनमध्ये आपण शिजवत आहोत, तर त्यासाठी थोडं वाल शिजायला आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये नमक टाकणार आहोत। तर चला आता आपण ह्याच्यामध्ये ताट ठेवणार आहोत। 15-20 मिनिटांनी, 10 मिनिटांनी आपण चेक करणार आहोत। तर तुम्हाला ही रेसिपी अजून ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं पण टाकणार आहे शिजल्यानंतर। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। नवीन असाल फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।